VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले. दादा नमस्कार. नमस्कार. आता ना पुण्यामध्ये नुकतीच वारी येऊन गेली आणि ते सगळं बघत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राचं केवढं वैभव आहे हे. म्हणजे खेड्यापाड्यातनं लाखो लोक निघतात आणि चालत चालत पंढरपूरला पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला जातात. हे सगळं अद्भुत आहे असं मला वाटतं, नाही का? अगदी खरंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ती वारी आपल्याला माहिती आहे निघालेली. तर आळंदी पासून पंढरपूर पर्यंत असा तिचा सगळा प्रवास आपल्याला दिसतो. तर या वारीबद्दलच सेशन मध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर मला आश्चर्य वाटतं की नाथांनी त्याचा इतका सुंदर अर्थ सांगितला की आपल्या ज्या आरत्या आहेत त्यातली देवीची आरती आहे, दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. तर वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर वारीचा तिथे जो सांगितलेला अर्थ आहे तो किती सुंदर आहे. तोच इथे पण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये नक्की असणार आहे. तर वारी वारी जन्म मरणा ते वारी, जन्म आणि मरणाची जी वारी आहे ती त्यांनी एकदा वारी म्हटलेलं नाही, तर त्यांनी 2 वेळा वारी म्हटलं. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हो की नाही. हारी पडलो आता संकट निवारी. तर जन्म मरणाचं जे चक्र आहे त्या चक्राच्या वारीमध्ये मी अडकलेलो आहे, पूर्णपणे हारलेलो आहे. म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये अडकतोय. तर या संकटातून मला सोडव, म्हणजे जन्म मरणाच्या संकटातून माझी सुटका कर, असं त्या देवीला म्हणजे शक्तीला त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकृती ही पण शक्ती आहे, माया ही पण शक्ती आहे, जननी ही पण शक्ती आहे, स्त्री ही तर शक्ती आहेच आहे. म्हणजे सगळी शक्तीची रूपं आहेत ती आपल्याला दिसतात की अडचणीच्या किंवा संकटाच्या काळामध्ये वाचवण्यासाठी शक्तीच आपल्याला उपयोगी पडताना दिसते. शंकराचार्यांच्या भवान्यष्टकम मध्ये सुद्धा न तातो न माता न बंधुर न दाता इथून जी सुरुवात होते, तर गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी, इथं भवानीचाच उच्चार केलेला दिसतो की आई तू मला वाचवायला ये. शिवाजी महाराजांना सुद्धा भवानी मातेने दर्शन दिलं आणि तलवार दिली आणि त्यांनी पराक्रम गाजवला. या कथेमध्ये सुद्धा भवानीच त्यांच्या मदतीला धावून आलेली दिसते. देवी तत्व आहे. देवी तत्वच देवतांच्या संरक्षणासाठी सुद्धा तीच धावून येते. पण मग ही जी वारी आहे आता लोक पायी करतात, तर त्या वारीचा या वारीशी संबंध म्हणजे ते त्याचं प्रतिकात्मकता आहे का? ती प्रतिकात्मकता अशी आहे की मी जे देवीच्या आरतीमध्ये म्हटलं त्याचा मुद्दाम उल्लेख यासाठी केला की गणपतीची आरती असेल किंवा शंकराची आरती असेल तर त्याच्यामध्ये चांगलं कर आणि सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची वगैरे, आणि मग पुढे गणपतीचं वर्णन आहे सगळं. पण देवीच्या आरतीमध्ये मला या संकटातून वाचव असं म्हणतात. आणि तिथे या वारीचा जो उल्लेख आहे तो जन्म मरणाच्या चक्रातनं भेदून मला पुढच्या डायमेन्शन मध्ये घेऊन जा किंवा पुढच्या उत्थानाच्या दिशेने घेऊन जा. आपण आता म्हणतो की आळंदी पासून पंढरपूर, तर जगतापासून ते परमात्म्यापर्यंत असा तो प्रवास करणे म्हणजे ती वारी. हे प्रतिकात्मक आहे. आणि सगळे संत हे आपले गुरु आहेत. तर आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये हा संपूर्ण प्रवास केला तर पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे परमात्मा याच्या पायापर्यंत आपण पोहोचतो, म्हणजे आपलं उत्थान होतं आणि आपण आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचतो. असं ते वारीचं प्रतीक आहे. मूळ वारी कसली आहे? जन्म मरणाची, त्या चक्राची. पण गुरुच्या कृपेने तो प्रवास करता करता उत्थान मिळवून तुम्ही आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचता. तर त्याचे बरेच संदर्भ सेशन मध्ये मी सांगितले होते. आपण वेळेअभावी ते इथे घेत नाही आहोत. तर ही वारी अत्यंत दिव्य अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये
आपल्याला ही पण कथा मागे सांगण्यात आलेली आहे नाथांच्याकडून, की तुकाराम बुवांना एका वर्षी वारीला जाता आलं नाही, तर सगळ्यांनी त्यांना नावं ठेवली की वारी तुम्ही न करता घरामध्ये अडचणी आहेत म्हणून तुम्ही इथे थांबताय. तर त्यांनी क्षमा मागितली आणि एक गाठोडं बांधून त्यांनी त्यांच्या वारकरी बंधूंच्या हातात दिलं आणि ते म्हणाले की हे गाठोडं जे आहे ते तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल माऊलीच्या पायावरती टेकवा आणि परत घेऊन या. आणि सगळ्यांनी हो म्हटलं. टाळाच्या गजरामध्ये विठोबाचं नाव घेत सगळेजण पंढरपूरच्या दिशेने निघाले, आनंदाने नाचत गात. पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेत असताना ते तुकाराम महाराजांनी दिलेलं गाठोडं जे आहे ते त्यांनी विठोबाच्या पायावरती टेकवलं आणि परत निघाले. जसे वारीवरनं आले तसं त्यांनी ते गाठोडं तुकाराम बुवांच्या हातात दिलं आणि म्हणाले, काय तुकोबा, तुम्ही किती कमनशिबी आहात की पंढरपूरला तुम्हाला विठोबाचं दर्शन पण नाही घ्यायला यायला जमलं. तुकाराम महाराजांनी क्षमा मागितली आणि ते म्हटले की आता तुम्ही सगळे आला आहात वारीमधून, तर मला तुम्ही सेवा करण्याची संधी द्या आणि माझ्याकडे जेवण करण्यासाठी या. तर सगळेजण जेवायला त्यांच्या घरी जमले, पंगत बसली आणि सगळे पदार्थ वाढल्यानंतर सगळ्यांनी जेवण सुरू केलं आणि कारल्याची भाजी तोंडात घातल्या सगळ्यांनी थुंकायला सुरुवात केली की केवढं कडू जहर कारलं आहे, त्याची तुम्ही भाजी आम्हाला करून वाढली. तर हसून तुकाराम बुवा म्हटले, अरे अरे, कारलं हे अख्खं पंढरपूरच्या विठोबाच्या पायावर नेऊन टेकवलं तरी त्या कारल्याचा कडूपणा जाऊन गोडवा कसा का नाही आला, मला आश्चर्य वाटतं. आणि सगळ्या तिथे जमलेल्या वारकरी बंधूंना समजलं की तुकाराम महाराज काय सांगायचा प्रयत्न करतात. तर वारीच्या अशा अनेक कथा आपल्याला दिसतील की त्याच्यातून हे ज्ञान पण झालं की नुसतं मूर्तीवरती डोकं टेकून विठोबा लाभणार नाहीये, तर तो विठोबा तुमच्या मनात, हृदयात, जळी, स्थळी, काष्टी प्रत्येक क्षणी तुमच्या स्मरणामध्ये असला पाहिजे. आपल्याला अशी पण कथा माहितीये की एका संतांनी देह ठेवला तर त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठलचा गजर ऐकू यायला लागला. म्हणजे त्या हाडापर्यंत ते विठ्ठल नाम रुजलेलं मुरलेलं आपल्याला दिसतं. हे खरं भक्तीचं स्वरूप आहे. नाथ म्हणतात भक्त होणं सोपं नाहीये. भक्त कोण खरे आपण म्हणतो? मीराबाई, भक्त प्रल्हाद, हो की नाही, जनाबाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, हे खरे भक्त, कारण त्यांची प्रत्येक क्षणी परीक्षा घेतली गेली आणि टोकाची परीक्षा घेतली गेली. तर त्यांनी प्रत्येक परीक्षेला अगदी प्रेमपूर्वक तोंड दिलं आणि त्याच्यात ते उत्तम 100पैकी 100 मार्कांनी पास झाले. असा कुठला भक्त आपल्याला आजच्या काळामध्ये जर दिसला तर त्याचे पाय धरले पाहिजेत की तो खरा भक्त आहे, हो की नाही. जसं आपण म्हणतो की आय लव्ह यू आणि आय लव्ह माय डॉग, तर प्रेमाची व्याख्या आपण, किंवा आय लव्ह फूड, आय लव्ह चायनीज फूड, तर वस्तू, माणसं या सगळ्यांना आपण एक जनरल प्रेम असं म्हणतो. नाथ म्हणतात सच्चा प्रेम तो मुक्ती है, बाकी सब आसक्ती है. तसं वारीमध्ये जाणारे हे मैलोन मैल चालणारे जे वारकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे सच्चे भक्त आहेत, जे सच्चे साधक आहेत पांडुरंगाचे, तर त्यांच्यामुळे ही वारी खऱ्या अर्थाने दिव्य असते. तर अशी ही वारी त्यातल्या भक्तीमुळे अजूनही तेवढीच प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसतं. हो, प्रश्नच नाही. आणि या सगळ्यातूनच एक महाराष्ट्रामध्ये जे आध्यात्मिक पाया आहे महाराष्ट्राला, हे एका प्रकारे सिद्ध होतं. आणि ते किती छान आहे की एकमेका लागतील पायी असे ते आहेत. त्याच्यामध्ये कोणीच उच्च आणि नीच भाव नाही. खूपच सुंदर. त्याच्यामध्ये अजून एक गंमत मला सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा ती वारी आळंदीवरनं सुरू केली, निघाले आणि पंढरपूरला पोहोचले, तर त्या काळामध्ये काही मीडिया नव्हता, फोन नव्हते, प्रसिद्धी नव्हती, जाण्या येण्याचे रस्ते सुद्धा डांबराचे नव्हते, हो की नाही, व्हेकल्स नव्हती, सहजपणाने लोकांना जाता येता येईल, लोकांना कम्युनिकेट करता येईल प्रत्येक गावामध्ये, अशीही काही व्यवस्था नव्हती. पण तरी आळंदीवरनं ज्ञानेश्वर माऊली निघाले असतील तेव्हा त्यांना जोडत गेलेली अनेक लोक, तेव्हा ती शेकडोच्या संख्येने असतील, तर हळूहळू ती कशी जोडली गेली आणि मग ती एक परंपरा कशी निर्माण झाली, हे सगळं अद्भुत आहे, हो की नाही. की आज आपण एखादी छोटीशी गोष्ट केली तर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आपल्याकडे केवढ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यावेळेला ह्या काहीच नव्हत्या. आणि तरी आता 1200 सालाच्या पासून, म्हणजे जवळजवळ 800-850 वर्ष झाली ही वारी चालू आहे.
आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढतीये, ते बघणाऱ्या लोकांची संख्या वाढतीये, त्याच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जनतेची संख्या वाढतीये. तर हे सगळंच अद्भुत आहे आणि याच्या मागे परमेश्वरी अधिष्ठान असल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही. खरंच अगदी छान, अगदी खरंय दादा. इव्हन आपल्या साधनेमध्ये सुद्धा हा अनुभव येतो. तुम्ही साधनेमध्ये काही वेळा ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गाणी घेत असता. हो हो. पण मला एक असं विचारावंसं वाटतं की साधना जेव्हा संपते आणि तुम्ही जेव्हा आम्हाला म्हणता की डोळे उघडायला हरकत नाही, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काही वेळा माऊलींचे किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणत राहता बराच वेळ आणि आमचे डोळे त्यामुळे उघडतच नाहीत. हे कशामुळे होतं? ही त्या सगळ्यांची कृपा आहे. तर होतं असं की आता आपण वारीचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे जे सगळे वारीचे मेरुमणी आपण म्हणतो, सगळे संत, तर साधनेच्या वेळेला अनेक वेळेला ते तिथे हजर असतात, ते कृपा करत असतात आणि एनर्जीचा फ्लो आपल्याला जो येत असतो की साधना सुरू होण्याच्या क्षणीच सगळ्यांचे डोळे मिटले जातात, जे 1.5 तास 2 तास उघडले जात नाहीत आणि साधनेमध्ये काय काय दिव्य अनुभूती येत असतात. तर ही सगळी त्यांची कृपा असते. तर साधना संपली असं जेव्हा मी जाहीर करतो त्यावेळेला नाथांचा किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा किंवा तुकाराम महाराजांचा तिथे आदेश येतो की हा अभंग गा. तर अनेक वेळेला असं होतं की मी म्हणतो आता साधना संपली आहे असं मी डिक्लेअर केलंय, तर लोक आता जायच्या तयारीत असतील, उठायच्या तयारीत असतील, कोणाचे डोळे उघडले असतील, तर आता मी गुणगुणणं म्हणजे कसं होणार हे. तर त्यांचा आदेश असल्यामुळे अर्थात मलाही ते गुणगुणाला आवडतच असतं, फक्त साधकांच्या सोयीसाठी मला असं वाटतं की थांबावं, नाहीतर मला थांबवलं नाही तर मी अजून 2 तास साधना घेईन अशी स्थिती असते. तर त्यांचा आदेश येतो की पर्टिक्युलर हे गीत गा, हे गाणं गा किंवा हा अभंग गा. तर ज्ञानेश्वर माऊलींचं बऱ्याच वेळेला मी गातो. ओम नमोजी आद्या असेल किंवा पसायदान असेल, ऋणुझुणू रे असेल, कुठल्याही अभंगांच्या बद्दल ते आदेश देतात तो मी गातो. किंवा गणपतीचं गाणं अनेक वेळेला नाथ सांगतात. तर आपण जी साधना केलेली असते ती तर त्यांनीच दिलेली आहे, ती तर दिव्य आहेच, पण जाता जाता साधकांनी या अभंगांच्या रचनेतनं निर्माण झालेली स्पंदन आहेत ती अति दिव्य आहेत, ती बरोबर घेऊन जावी. ती त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या पंचकोशांमध्ये ती मुरावीत आणि ती ते घरी घेऊन जावेत. कारण त्याचा नंतर जेव्हा तुम्ही विचार करता, आचरण करता, त्याच्यामध्ये अतिशय सहजपणाने परिणाम होत असतो. हो, तर खरंच छान वाटतं तेव्हा. हो, एक तर तुम्ही गाता इतके सुंदर आणि येणारी स्पंदनं तर अतिशय सुंदर असतात. हो, आणि आपली साधना हे खरंच परमानंद देणारी गोष्ट आहे, यात काही शंका नाही. श्रोते, आज आपण इथेच थांबूया. काही काळ वारी बरोबर चालतोय असं आपल्याला वाटलं ना, तो पण अनुभव किती छान आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.